विठ्ठल आवडे प्रेम भाव। गड्याच फोन आला म्हणे महाराज जानूळ मोड. मी म्हणलं आता हे बी मला सांगतो का? नाही म्हणे याच्याकरता सांगायलो पाटाभरच पाळी राहिली आणि उद्या खाल्लाकड्या चिचपटीत नेता येते आणि त्याच्यामुळे ही पाटा दीड पाटा पाळी बाजूला सकता त्याचं राणे ते आपल्याला त्याचा आखाडा आहे त्याच्याकडे 6 आवतो 12 बैल मोठा माणूस आणि ते आपल्याला आऊत देतील का? मी म्हणलं बघतोय तुझ्या हिशोबानं. मी काय नाही म्हणलो. हे गेलं म्हणलं तात्या आऊत पाहिजे. धर्मराजा आहे काय? हा निघून दिलं गाड्याला काढून. ते म्हणलं काय राव आऊत तर दिलंच नाही पण लयच बोलले ना ते. म्हणलं आता तू जाईन त्याला म्हण बाळू महाराजाच्या रानात पाळी होती. तात्या तात्या किती काय नाही गेला तात्या चुलीत बाहेर कुत्र सोडीन बायांगाव असं वसकलो तात्या. तात्याच्या रानाकडे पाहिलं तरी हानीत होतं असं तात्या होता. ते म्हणला तात्या आऊत देऊ नका काहीच देऊ नका पण मो ऐका. तू काय ऐकायचं कीर्तनकार आहे का तू? रगील होतं म्हातारं ते. काय ऐका जर तू ऐका ना तात्या काय ऐका ना मी सांगतो ते. काय सांगतो तू? 20 मिनिटं तर याच्यातच गेली. ते म्हणला तात्या बाळू महाराज काय म्हणले बाळू महाराज? तात्या जरा ढिला झाला. हो तात्याची म्हातारी मेल्यावर मी दक्षिणा नव्हतं घेतला तेरवीच्या कीर्तनाला. हो का माणसं कानकुंडे असते तर या ती का म्या कीर्तनाला गेल्यावर काय मोक्षाला थोडीच गेली. ती कशी जाईन? ती कानाचं शेण चोरीत होती. मला माहित होत. तिनं दारा पुढे म्या खरावल्या होत्या. भिकारी आल्या मागून वाडा आहे मागून दररोजा मागून हे ढोराचा वाडा आणि भिकारी माग गेल्यावर हागंदारी आणि ती मोक्षाला जात असती होय. पण त्याला वाटलं यानं काही घेतलं नाही म्हणते. बाळू महाराज काय म्हणले? काय नाही तात्या बाळू महाराजाच्या त्या बिबीवाल्या पटीत आऊत हाण लागलो तर दीड पाटा पाळी राहिली तर त्याचं जानूळच मोड. बर 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 इकडे आपलं आऊत नाही. बर बर आऊत खान इकडे. आमचं आऊत आमच्या बैलावर भरलेले. तो ह्या बैलावर करळ नाही तर शेव होईल. मग आमचे बंदुक्यान पिस्तोल्या बी आमचीच नाही. आऊत बी आमचंच नाही. ये ठणबी तू नको नेऊ जार तुटल्यावानी 17 गाठी मारलेलं. ये ठणबी आमचंच नाही. ते म्हणला तात्या तुमच्या बैलाला मका लागती. मग मकानीनं कापून यानं 2 वघारी पाळल्या होत्या आमच्या जमिनीवर. यानं 60 भर मका नेली. तात्याच्या बैलाला 2 पांड नाही टाकले. वघारीला मका नेली. हे असं साधत बघा. चांगलं बोललं की असं जमत. चांगलं बोलायला पाहिजे विचकायला नाही पाहिजे काही. ज्ञानोबा राय म्हणले जी पत्थर को दूध पिलाता है मैं भी पत्थर को दूध पिलाता. काय वानवाता न पुरे वाणी मैं भी पिलाता. शिष्याला सांगलंय श्याम दूध का गडवा लाव बोले. शिष्याला सांगितलंय दुधाची गुंडी भरून आण. दुधाची गुंडी भरून आणली शिष्यानं 5 लिटर दूध सोन्याची गुंडी. एका शिष्याला सांगितलंय दगड आण. आणला दगड खपक्या चिरा. कानो गोवारीनं डाव्या मांडीवर दगड घेतला आणि उजव्या मांडीवर 5 लिटरची गुंडी. 5 लिटर दुधाच्या गुंडीचं तोंड आडवं केलं आणि दगडाला लावलं. 5 लिटर दूध दगडानं पिलं. ही सांगणारी माणसं पाहणारी माणसं हजर होती. सिद्धी होती कानोगोवारीला सिद्धी. पाषाणाला दूध पाजलं. मुक्ताबाई म्हणल्या ज्ञानदादा हे दगडाला पत्थर म्हणतं का रे? हो म्हणले. मग पंढरपुरातल्या मालकाला पत्थर म्हणाले. आता त्यानं दगडाला दूध पाजले. त्याच्या संघचे जे होते का शिष्य त्यानं अशा टाळ्या वाजल्या. पण ह्या 5 जणांना कोणीच टाळी नाही वाजली. तर कानोगोवारी बोलले ज्ञानदेव म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे मराठीतच बोलतो. हिंदी मला बी येत नाही. कशाला बोलायची उगाच. ज्ञानोबा आहे मी दगडाला 5 लिटर दूध पाजलं तरी तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही? तुम्ही टाळ्या नाही वाजल्या? ज्ञानोबा आहे काहीच नाही बोलले. मुक्ताई साहेब पुढे आल्या आणि त्याची दाढी धरून असा कानोगोवारी हालीला म्हणली झिपऱ्या ह्या दगडाला दूध कोणी पाजिते? तू पंढरपुरातल्या उभ्या दगडाला दूध पाज. मी तुया खडावा दूध जाईन. मी तुया खडावा दूध जाईन. तर ज्ञानोबा राहायला कानोगोवारी म्हणले काय म्हणती? त्याला मराठी कळत नव्हती ना. मग ज्ञानोबा रायने सांगितलं गोवारी जी पंढरपुर में वो खड़ा पत्थर है वो बोलती उसको दूध पिलाओ. हो चलो आप चलो पटपट चलो.
अशीच तर हिंदी आली पाहिजे माणसाला. इधर से गाडी आहे, उधर से गाडी आहे, गाडी चली गई मैं खाली राहायला. चलो चलो पंढरपूर को. मग त्यानं त्याचे काही भक्त मंडळी असे 100-200 जमा केले. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, केशव माधव से मिलना. कानोगवारी सर्व यात्रा पंढरपूरला हजर. कानोगवारीची अवस्था पंढरपुरात एका चांगल्या ठिकाणी केली. मंडई शिष्य पाठिले. गाई म्हशीवाल्याला सांगितलं बिना धारवण्याचं दूध द्या, थेंबर पाणी टाकू नका, देवाला दूध पाजायचंय. सगळ्या लोकांची श्रद्धा. 10 रुपये लिटर असेल तर 20 रुपये देतो. त्या काळाला आणा 10 रुपये असेल. पै, लाल पै, खडका, दमडी, कवडी हा भाव असेल त्या काळात. खडका, दमडी, पै हे तर आताच्या लोकांना पैसे कळणारच नाही. हे जुन्या काळातले नाणे. डबल पैसा असं काही. एका खडक्याला लिटर भर असेल तर 2 खडके घ्या, पण बिना पाण्याचं दूध द्या. असं 150 लिटर दूध विकत घेतलं. सोन्याची गुंडी. कानोगोवारीनं स्नान गिन केलं, अंगाल भस्म विस्म विलेपन केला, मस्त पितांबर कसला, जटा आवळून घेतल्या, सोन्याची गुंडी हातात घेतली. जिथून नामदेव पायरी आहे का तिथून कानोगोवारीवरी चढे. कानोगोवारीवरी आले की डाव्या हाताला साक्षी गणपती आहे. साक्षी गणपतीनं कानोगोवारीला नमस्कार केला. आई आहे पंडितजी, आई आहे पंडितजी. साक्षी गणपती बघा पांडुरंगाच्या मंदिरात. जाताना डाव्या हाताला, उजव्या हाताला जळोजी मळोजी नावाच्या पांचाळाची समाधी आहे. आज बी ते निष्ठावंत वारकरी होते दर महिन्याचे पंढरपूरचे, म्हणून त्यांची पांडुरंगाच्या मंदिरात समाधी आहे. जळोजी मळोजी नावाचे सुतार होते 2, त्यांची उजव्या हाताला आणि डाव्या हाताला साक्षी गणपती. प्रणाम केला, पुढे सरकले. थोडासे पुढे गेल्याच्या नंतर अग्नीनं दुधात प्रवेश केला. अग्नीने दुधात प्रवेश केला. दूध इतकं तापलं, दूध इतकं तापलं, दूध इतकं तापलं की ते दूध एवढं तापल्याच्या नंतर वरची सोन्याची गुंडी तापली आणि सोन्याच्या गुंडीला कानोगवारीच्या हाताचं कातडं चिटकलं आणि गुंडी सोडून दिली. लाल जरद हात बिना कातड्याचे. अरे बाप, कानोगवारीच्या तह लक्षात आलं. या उभ्या दगडाला दूध पाजलं पण जरा वेगळा दिसतो. लाहोर गडवा. दुसरी गुंडी भरून आणली. कसे बसे गरुड खांबापाशी गेले आणि गरुड खांबापाशी गेल्याच्या नंतर देवाला वाटत होतं कानोगवारीला त्रास देऊ नये, पण मुक्ताई साहेबांनी देवाकडे बघितलं. देवा जरा हिशोबात राहा. नामदेवाला नाम आहे म्हणले, नामदेवाला नाम आहे म्हणले, जरा हिशोबात राहा देवा. आता मुक्ताई साहेब आदिशक्तीचा आदेश म्हणल्यावर तिथं काय बघायचं काम. अग्नी 2 अग्नी मधात गेले. अग्नीचे प्रकार आहेत 9 प्रकार. खाल्लेलं पचितो जठराग्नी, स्वयंपाक करतो वैशांतर नावाचा अग्नी, यज्ञदेवीच्या पुढचा हविष्याग्नी, समुद्राला जाळतो वडवानळ नावाचा अग्नी, मेलेल्या माणसाला जाळतो भडाग्नी. भडाग्नी देवणी मशानी नेवणी येती परतोनी माघारे, तो भडाग्नी. असे 9-14 अग्नी सांगितले. त्याच्यातले 2-4 सांगितले. बाकीचे घरी गेल्यावर पा सगळे एकखट्या सांगितल्यावर रिॲक्शन येत असते. गोळ्या एक-एकच घेतल्या पाहिजे नाही का. सगळं पॉकेट घेतल्यावर अंगाला येतील ना फोडं. बाकीचं घरी घ्या. आणि मी काय गुत थोडंच घेतलं सगळे अग्नी सांगायला. हो, 2 अग्नीनं प्रवेश केला. इतकी गुंडी तापली कातडे जळून गेलं आणि हाडच उघडी पडली. पण रगील होतं कानोगवारी. त्याने 125 गुंड्या दुधाच्या आणल्या. 25चा 125 लिटर दूध गरुड खांबापाशी साचलं. त्याचा इतका थर आला दुधाचा. आणि 125 गुंड्या सांडल्याच्या नंतर ज्ञानोबरायला प्रणाम केला. ज्ञानदेव, ज्ञानदेवा, ज्ञानराजा. नामदेव काही यही बोले, ये तो आपने साथी स्थान. नामदेवराय म्हणले हो सोबत होते पण आम्ही तुम्हाला कशाला म्हणाव. नामदेवजी पिलाव दूध. मुक्ताई साहेब म्हणल्या काय वानवाता न पुरे वाणी. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा पाजा दूध. मुक्ताई साहेबाचा आदेश आल्यावर डोळे भरून आले राजू. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा रोज देवाला नैवेद्य खाऊ घालतात, कधी कधी दूध पाजतात,
आज दूध पाजा म्हणल्यावर कशा करता रडता. जवळ आले आईसाहेबाच्या, सांगितलं आईसाहेब दूध पाजायला काय हरकत नाही माय, पण दूध आणायसाठी आपल्याकडे पैसे नाहीत. माय परिस्थिती नाजूक आहे, आता कोणी पैसे घेतल्याशिवाय दूध देणार नाही. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा 125 लिटर दूध या कान्होगोवारीनं सांडले, हे गुंडीत भरा, भरा गुंडीत. तर नामदेवराय काय म्हणले मुक्ताई साहेबाला, आई साहेब हे 125 लिटर दूध सांडले, पण हे आपण पायान तुडिले, आपल्या पायाचं दूध देवाला कसं. तर मुक्ताई साहेबांनी द्वापार युगातला सिद्धांत दिला. द्वापार युगात यानं राधेच्या पायाची माती पिली पाण्यात टाकून, द्वापार युगात त्यानं राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेली. राधा पवित्र आहेत, आपण अपवित्र आहेत का. भरा दूध. वंजळीन दूध भरलं, गुंडी हातात घेतली. कान्होगोवारीच्या शिष्यानं कान्होगोवारीच्या हाताला लोणी लावलं होतं, जळाल 3 हात आणि वरून कपडा बांधला. असे हात जोडून कान्होगोवारी उभा. मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा दूध भरा. गुंडीत दूध भरलं आणि नामदेवराय देवाकडे चालत होते. मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा जाग्यावर थांबा, त्याला गरज असली तर खाली येऊन पेईन. कोणाला. पंढरपुरातल्या मालकाला डॉक्टर साहेब, गरज असली तर खाली येऊन पेईन. मग नामदेवराय म्हणले देवा सोने का गडवा दूधने भरियो, आहे ना असं काहीतरी, आहे असं काहीतरी. हो फार सुंदर. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. विटेवरची मूर्ती धार दिशोडी टाकली. नामदेवरायाच्या हातातली चरवी घेतली, दूध प्याला. फिरविले देवळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. परिणाम कान्होगोवारीचे जळालेले हात नामदेवरायाच्या पायाला लागल्याबरोबर जखमा शांत. एका सेकंदात जखम शीतल, एका सेकंदात हात जशल तसे. नागरेव त्याच्या पुढचा परिणाम असा झाला, हात चांगले झाले. शिष्याने जटा धरल्या होत्या, हिसकून शिष्याच्या हातातल्या जटा घेतल्या, मांडी घालून नामदेवरायाच्या पुढे बसले आणि कान्होगोवारी जटानं नामदेवरायाचे पाय झाडीत होते. नामदेवा आज कळालं वारकऱ्याची ताकद किती मोठी आहे. विटेवरच्या मूर्तीला दूध पाजायची ताकद जास्त या संतांची व्याप्ती आहे. म्हणून तुकोबराय म्हणले माझी वाणी पुरत नाही. सप्ताह चालू होता, 2 उदाहरणं झाले, 10 वाजून 5 मिनिटं झाले, 25 मिनिटच राहिला ना कार्यक्रम. नाही माळी येत ना तवार बुवा तुमच्या गळ्यात. इमानदारीने मोजावं, दुसरं काय नाही माझं मध्ये. ज्याला माळ नाही त्यानं पालथ्या हातली मोजू द्या. नाही ताण घेऊ नका, पुढं सरकू आपण जास्त. सप्ताह चालू होता असा असतो बरोबर, मोठा सप्ताह तुमचा चांगला. 50 वर्षापूर्वी ज्या सप्त्यात 15,000 लोक रोज पंक्तीला जेवत होते, सप्ताह किती मोठा असेल कल्पना करा. 50 वर्षापूर्वी. आता पैशाचा सुकाळ झालाय, त्याच्यामुळं पंक्ती किती मोठ्या असत्याल वर्णन करा, पण आती नका चोंबाळू. काळ गोड आलाय महाराज, काळ गोड आलाय, काळ गोड आलाय.